बहनों, आज की रोटी हर सदस्य के लिए यीशु ख्रिस्तांची मदत नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 15 जुलै 2025 मंगळवार. नम्रता. अभिमानी लोक सोबत लुटीच्या वाटा घेण्यापेक्षा नम्र आत्म्यासह दलित सोबत राहणे केव्हाही चांगले. नीतिसूत्र 16 अध्याय 19 वचन. सर्व दैवी गुणांमध्ये नम्रता हा सर्वात सुंदर गुण आहे. देव नम्राने आपले अनुग्रह देतो आणि त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहतो. तुमच्यापैकी अनेकांना जग परिस्थितीत देवदास चार्ल्स स्पर्जन यांच्याविषयी माहिती असेल. त्यांच्या सामर्थ्यशाली प्रचारामुळे हजारो लोक प्रभूकडे ओढले गेले. त्यांच्या प्रार्थनाशील जीवनामुळे अनेकांनी प्रार्थनेचे युद्ध यावे असे प्रेरित झाले. पण त्यांच्यातील सर्वात प्रभावी गुण होतो खंबीर नम्रता. एकदा स्पर्जन यांची चर्चमध्ये उपासनेच्या वेळी प्रवचनाची वेळ आली, पण ते कुठेच दिसत नव्हते. ज्येष्ठ मंडळींनी त्यांची शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर त्यांना एका कोपऱ्यात गुडघ्यावर बसून रडताना सापडले. त्यांचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. एक ज्येष्ठ सदस्य सौम्यपणे त्यांना स्पर्श करत म्हणाला, प्रवचनाची वेळ झाली आहे, तुम्ही याल का? स्पर्जन म्हणाले, मी येणार नाही. मी इतकी प्रवचने केली तरी पुरेशी आत्म्याचे उतार झाले नाहीत. म्हणून आज जेव्हा पर्यंत प्रभू माझ्या प्रार्थनेचे उत्तर देत नाही, तोपर्यंत मी तिथेच राहील. स्वतःला नम्र करत आणि हसून प्रार्थना करत तुम्ही जा आणि प्रवचन करा. कोणताही पर्याय नसल्याने त्या ज्येष्ठाने आल्याप्रमाणे शक्य तितकं चांगलं प्रवचन करण्यास सुरुवात केली. त्या दिवशी एक विलक्षण घटना घडली. 600 गुण अधिक लोकांनी अश्रूंनी पश्चाताप केला आणि प्रभूकडे वळले. जसे बायबल सांगते, जो स्वतःला उंचवतो तो खाली घातला जाईल आणि जो स्वतःला नम्र करतो त्याला उंचवले जाईल. लूक 14 अध्याय 11 वचन. पण बायबल हेही सांगते, सगळ्यांना मनुष्य संकट पाहतो आणि लपतो, पण बोला पुढे जातो आणि शेषेला पात्र होतो. नम्रता ही परमेश्वराची भीती आहे. तिचे फळ म्हणजे वैभव, सन्मान आणि आयुष्य. नीतिसूत्र 22 अध्याय 3 आणि 14 वचन. प्रभू येशूचे हे शब्द तुम्ही कधीच विसरू नका. हर सांगतो की तुम्ही बदलून लहान मुलासारखे ने झाल्यास स्वर्ग राज्यात प्रवेश करू शकणार नाही. म्हणून जो या लहान मुलासारखी नम्रता स्वीकारतो तोच स्वर्ग राज्यात मोठा आहे. मॅथ्यू 18 अध्याय 3-4 वचन. प्रिय देवाचे लेकरा, जेव्हा तू स्वतःला प्रभूसमोर नम्र करतोस तेव्हा नकळत तू त्याची गौरव करतोस, त्याला सन्मान देतोस. तू त्याची दिव्य राज्याला मान देतोस आणि तो तुला सन्मानित करतो, तुला आशीर्वाद देतो. आजचे विचिंतन वचन. प्रभू तुझ्याकडून काय अपेक्षा करतो? न्यायाने वागणे, त्याला प्रेम करणे आणि आपल्या देवासोबत नम्रतेने चालणे. मीका 6 अध्याय 8 वचन. आजचे बायबल अभ्यास. सकाळी स्तोत्र 13 अध्याय 14 ते 15 अध्याय. सायंकाळी प्रसिद्धाची कृत्ये 19 अध्याय 21 वचन से 41 वचन. धन्यवाद.